आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, जुलै महिना संपून ऑगस्ट महिन्याची सुरुवात झालेली आहे। आजपासून पुढील 5 दिवस म्हणजेच 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहणार, राज्यात किती दिवस सूर्यदर्शन असणार आणि कोणत्या भागांमध्ये 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान पाऊस होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला आहे। काही भागात सूर्यदर्शन झाले आहे, मात्र तरी देखील अवघ्या काही तासांमध्ये आज रात्री पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण कोकणाचा हा जो भाग आहे या परिसरामध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, तर रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। मात्र इकडे अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत यातील काही परिसरात होऊ शकतात। उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागांमध्ये आज पावसाने उघडीप घेतलेली आहे। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान अधूनमधून भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल, मात्र जड स्वरूप पाऊस कुठेही असणार नाही। तसेच मराठवाड्याचा हा जो भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। काही भागात सूर्यदर्शन असेल, तापमानात वाढ देखील होईल, मात्र मोठा पाऊस असणार नाही। रात्री दरम्यान मराठवाड्याच्या काही भागात हलक्या सरी होऊ शकतात। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीतच विदर्भातील सर्वच परिसरांमध्ये आपल्याला आता 2 ते 3 दिवस पावसाची उघडीप पाहायला मिळेल। एकंदरीतच आपण 5 ऑगस्टपर्यंतचा अंदाज बघत आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 2 ऑगस्ट, 2 तारखेचा अंदाज पाहिला असता आपल्याला कोकणपट्टा इकडे विदर्भाच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल, मात्र मराठवाडा या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। 3 तारखेला देखील राज्यात फार काही मोठा पाऊस नसेल, फक्त अकोला, अमरावती, वाशिम आणि इकडे नागपूर, अमरावतीचा भाग वगळता इतरत्र पावसाची उघडीप पाहायला मिळेल। कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस होईल। 4 आणि 5 तारखेला देखील आपल्याला कोकण आणि विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, मोठा पाऊस असणार नाही। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।